गुड मॉर्निंग। चला गुड मॉर्निंग गाईज। आज आम्ही या ठिकाणी जे आलो इथं गेलेले तिघं पण लेफ्ट मार राईट मारायचा होता, मारला लेफ्ट। चला गुड मॉर्निंग बोला। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला गुड मॉर्निंग। कोलगेट येते आली। चला थोडे थोडे आम्हाला पण द्या आमच्या वाटणीची। तर मित्रांनो हे आहे स्वप्न सरोवर, आपण रात्री जो स्टे केलेला आणि याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना बघा किती सुंदर आहे। आता वाजल्यात सकाळचे 8:30 बघा। वाव। आणि हा बाजूलाच इथे लेक आहे। हे आपले मित्र येत आहेत मस्तपैकी सकाळी सकाळी फेरफटका करून। बघा समोर तुम्हाला त्या झाडीच्या पलीकडे लेक दिसतोय। पार्किंगसाठी काही टेन्शन नाही, पाहिजे तेवढी जागा पार्किंगसाठी आहे। आमच्या सर्व बाईक तिकडे उभ्या आहेत ते बघा समोर, इथून ही सर्व त्यांची पार्किंग आहे आणि ह्या आमच्या बाईक उभ्या आहेत। आणि हे आपले सगळे फ्रेंड सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करताना हो का। हा बाजूलाच लेक आहे। रात्री आम्ही हे बघा समोर बसलेलो आहे टेबल, त्याच्या आधी अगोदर आम्ही तिकडे बसलेलो आतमध्ये, पण नंतर मग सगळेजण म्हणायला लागले की यार ते काय एवढं मजा नाही येते। मग मस्त इथे टेबल लावून एकदम कडक हो का। आता तुम्हाला लेक बघा एकदम, आपण लेकवर जाऊ समोरून बघू। खूप यार एक नंबर स्पॉट आहे। वाव। तरी अजून पावसाळा सुरू नाही झालाय, म्हणजे एक 8 दिवस झाले, थोडा थोडा पडतोय पाऊस, पण तुम्ही लेक बघा मागे हो का, है ना, आहे ना, एक नंबर स्पॉट आहे। काय मस्तपैकी आम्हाला बाईक घेऊन यायचं आहे इथे, बघूया कसं वाटतं। बाईक घे बघा, मस्त ढग एकदम डोंगराच्या टॉपला दिसत आहेत। आम्हाला बाईक घेऊन यायचं आहे इथपर्यंत, इथे
कुठपर्यंत येतात बाईक बघू. मस्त की फोटोग्राफी करता येईल है ना. बघूया. वाव. चला बघू आता नाश्ता वगैरे काय, मग भेटू पुन्हा थोड्या वेळाने. हो का. तर आपला नाश्ता आलेला आहे मस्तपैकी. भुर्जी पाव आणि सगळे बसलेले आहेत. कधी एकदा फटाफट तयारी करतोय असं झालेलं आहे सगळ्यांना. आणि हे बघा एकदम भुक्कड कंपनी आता ताव मारणार आहे सगळी मस्तपैकी. हे बघा हा पण ओके चलो. हा सिद्धेश भाऊ आमचे बसलेले आहेत. सरपंच साहेब सुरुवात करतायत. आणि हे बघा आणि सिद्धेश भाऊने एक नंबर हे लोकेशन काल सजेस्ट केलं आणि ऍक्च्युली कॅन्सल होत होतं. पण त्यानंतर सिद्धेश भाऊ बोलले की नाही जायचं म्हणजे जायचा. कोणाला येऊन दे नाही तर नको येऊन दे. त्यानंतर मग आम्ही निघालो. आता एक नंबर लोकेशन आहे. एक नंबर. आणि इथलं स्पेशली जेवण यार काय टेस्ट आहे. हा आहे ना. एकदम एक नंबर जेवण आहे. एक नंबर. तुम्हाला मी इथलं लोकेशन पण ह्याच्यामध्ये टाकेन डिस्क्रिप्शन मध्ये. तर तुम्ही पण कधी इथे आलात तर नक्की या जागेला व्हिजिट द्या. आणि इथलं जेवण तर भाई काय बोलायची सोयच नाही. एक नंबर जेवण आहे. एक नंबर जेवण आहे इथलं. हा नाव ठेवायला कुठलीच जागा नाही काय. बघा चला आता काय नाश्ता करायचा आहे. भूक लागलेली आहे. तर पहिला नाश्ता करूया मग परत भेटतो तुम्हाला. ओके चलो. गाईस आज आम्ही या ठिकाणी जे आलो आजचा हे दिवस असे आहेत ना की जेवढा तुम्हाला टाइम भेटतोय त्या टाइम मध्ये तुम्ही तुमचं आयुष्य जगून घ्या. कारण आज असं झालंय की माणूस चालताना पण वरती देवावरी चाललाय. म्हणजे त्याला की वय नाही किंवा त्याचं तुम्हाला आजार नको, तुम्हाला काय कुठला रोग व्हायला नको. मरण आता एवढं धोका झालेलं आहे की माणूस चालताना पण आज देवावरी चाललाय. त्यामुळे मी तर म्हणतोय जेवढा तुम्हाला पॉसिबल आहे, जेवढा तुम्हाला टाइम भेटेल, जेवढा तुम्ही टाइम काढू शकता स्वतःसाठी तेवढं तुम्ही आयुष्य जगून घ्या. कारण हे दिवस आहेत. ह्याच्यानंतर दिवस भेटणार नाहीत जेव्हा आपण जागेवर पडू. पाव पाहिजे नको ना. नको ना. नको. हा फक्त मला चाय कोणाला पाहिजे. नाही मला नको. 3 चहा दे. थोडं साखर जास्त नाही काम करा तसंच ठेवा. साखर एक्स्ट्रा आणा. हा टाकणार. तर आमचं बोलण्याचं तात्पर्य हे आहे की जेवढा टाइम भेटेल तेवढा तुम्ही आयुष्य जगून घ्या. बरोबर. अगदी बरोबर. कारण आता काय सगळेच नोकरीला जाणारे आहेत. काही सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. सगळं आहे. पण जेवढं होतं ना निसर्ग आपला जो आहे बघण्यासारखा आहे आपल्या महाराष्ट्रात. आणि आपण नशिबानं आपण महाराष्ट्रात आहोत. आपल्याला सगळे ऋतू बघायला भेटत आहेत. बरोबर ना. अगदी बरोबर. काही राज्यामध्ये हे असं भेटायला पण बघत नाही. काही म्हणजे ठिकाणी पाऊस तर पाऊसच पडतोय. काही ठिकाणी बर्फ तर बर्फच पडतोय. बरोबर ना. दुसरी गोष्ट आपण महत्वाचं म्हणजे कोकण करावं. राहुलभाई आपला उत्तराखंडचा आहे पण उत्तराखंड पण कोकणाकडे एक नंबर आहे. एक नंबर. आम्हाला ते तिकडे पण जायचं आहे. पण ठीक आहे बघू आता जसं पॉसिबल होईल तसं. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमची ड्रीम राईड फक्त राहिली आहे लडाखची. ती आम्हाला तिथे पण प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर. आणि मेन म्हणजे सगळ्यांना पॉसिबल होईल सर्वच बाबतीत. सुट्ट्या फायनान्शियल करू ती पण लवकरात लवकर करू. त्याआधी आपली हम्पी राईड होईल. आज पावसाचं हे तिकडे नाही. नाही पण आज सांगितलं ना पाऊस पडणं तिकडे मुंबईला दिलंय ना. आज खूप पडला पाऊस. चला मित्र गेलेत मस्त की आंघोळ करायला डॅम मध्ये. बघा
हे बघा व्हिडिओ चालू आहे. 1 मिनिट थांब घेतो. 1 मिनिट थांब जरा आधी. या एक नंबर. मस्त. क्या लोकेशन आहे भाई. प्रशांत भाऊ निखिल भाऊ आता काय जाते भाऊ यांचा घ्या. यांचा निखिल 1 2 3 बुडले गेले चेस. एक नंबर. मस्त बोटिंग चालू आहे मागे. New golden visible Thanks. white bubble. मागे यायचंय. येत गेलेले तिघं पण लेफ्ट राईट मारायचा होता, मारला लेफ्ट. चला रात्री आलेलो त्याच्यामुळे त्यांना काय कळलं नाही. हां ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चला तर काय तेवढे हळूहळू प्रॉपर ऑफ रोड आहे. चला ऑफ रोडिंग भयानक आहे. लडाखची आठवण आली पण ते नाही परवडत. गुळगुळीत पिटी झाली आहे, पिटी झाली आहे पूर्ण. मोरिया अर्जंट ब्रेक मारलात की मोरिया. थोडा आरामात सावकाश, कारण आपले काय ऑफ रोडिंगचे टायर नाहीत प्रॉपर, त्याच्यामुळे. अरे हे काय 20%च 20%. अरे 20% आहेत हे राजा. हे काय प्रॉपर एक्सपर्ट्सचे नाही आहेत ना. अरे ते त्याची हाईट तर काय पोचते, आमची तर हाईट पण नाही पोचत, पाय लागत नाही, टिकटॉक होत आहेत आमचे.
हा मग तेच सांगतो ना, त्याच्यामुळे कसं सांभाळून चालवावी लागते, सांभाळून सगळं चालवावी लागते. नाही पण मजा आली. ऑफरोड एवढा तर ऑफरोड पाहिजेच यार. तर कधी आपण ट्रेन होणार, असे असेल तरच ट्रेन होणार ना, नाही तर ट्रेन कधी होणार. चलो मस्त आलं, एक दिवस फुल एन्जॉय केला. आणि मेन म्हणजे लोकेशन खूप सुंदर होतं, त्याच्यामुळे धमाल आली थोडा. हां ओके चला. हो हो या आले मागेच आहे, टेन्शन नको घेऊ. हां राईट मारायचं आहे, राईट घ्यायचं आहे. प्रशांत राईट घ्यायचं आहे. हां मेन रोड, हां मेन रोडला आलास की नाही, मागे आहे थोडा. हा दिसतोय, नाही काय प्रॉब्लेम नाही. चला निघालो मस्तपैकी. 4 वाजलेत, एक्झॅक्ट 4 वाजलेत. अरे वा, टायर पण धुवून निघाले. माती गेली, टायरची माती गेली सगळी. हो मस्त. काय हा मग रात्री फुल धमाल, पूर्ण धुकं होतं. आरामात चला, काय घाई नाही. जेवढं लेट व्हायचं तेवढं लेट झालेलं आहे. सुंदर सुंदर वळण, मस्तपैकी. आंबे घेऊन बसलेत. अरे वा, मस्त वळण आहेत. वाव, या 1:30 वाजता बरोबर. नाही अशी सर्व्हिस तर कुठेच नाही मिळणार. काय अरे हा बघ तुंग, अरे हा सिद्धू, हा राईटला जो डोंगर आहे ना, हा तिकोना किल्ला. हा बघ राईटला जो आता आहे ना आपल्या उजव्या हाताला, तो बघ वर बुरुज दिसतोय, बघ बुरुज, झेंडा दिसतोय बघ. हा तिकोना किल्ला, हा तिकोना. अरे किती जवळ होता बघ, एकदम बाजूला. इकडे आता पुढे एक छोटासा राईड असेल मित्रांनो. हा बघा, हा दिसतोय ना राईटला, हा तिकोना किल्ला आहे. आणि समोर दिसतोय तो, हा बघ लोहगड दिसतोय बघ समोर, तो बघ समोर लोहगड दिसतोय. आणि हा तुंग इकडे, हा लेफ्टला आहे ना, डाव्या हाताला इकडे लेफ्टला, तो तुंग आहे. हा तिकोना. मित्रांनो हा तिकोना किल्ला आहे. समोर आता दिसतोय लोहगड, दाखवतो तुम्हाला मी पुन्हा एकदा. आणि हा जो डाव्या हाताला जो दिसतोय ना, तो बघा, तो तुंग आहे. 3 किल्ले आहेत, मस्त. म्हणजे आपण आज ज्या स्पॉटवर आपण लोकेशनला राहायला होतो ना, तर त्या लोकेशनवरनं हे सर्व किल्ले हाकेच्या अंतरावर आहेत. अगदी म्हणजे 2 दिवसाचं कॅम्पिंगसाठी जर आलात तर हे 3 किल्ले तुम्ही आरामात करू शकता. ट्रेकिंग होऊन जाईल.
प्रशांत, तिकोना किल्ला किती जवळ होता बघ. हे बघ, हे बघ, हा बघ तिकोनाचा बघा, तिकोना हे बघा राईट, इकडनं तुम्ही तिकोनाला जाऊ शकता. हे बघा तिकोना. हा हा, काय व्ह्यू आहे यार, एक नंबर व्ह्यू आहे, सुपर्ब. हा समोर विसापूरची लाईन आहे, हा समोर दिसतोय तो विसापूर आहे आय थिंक. येस, हा सॉरी. हे बघा हा लोहगड, हा विसापूर. लोहगड विसापूर जोडगोळी आहे किल्ल्यांची. इतिहासामध्ये असे काही किल्ले आहेत जे जोडगोळीने म्हणजे ओळखले जातात बाजूबाजूला असल्यामुळे. त्यातला आहे वाव पवना लेक. हे बघा, आणि हा समोर दिसतोय लोहगड, आणि हा दिसतोय तो विसापूर, आणि हा दिसतोय तो तुंग. बघा एक नंबर आहे, एक नंबर. काय व्ह्यू आहे बघा, कडक. हा समोर तो बघ विसापूर, लोहगड विसापूर आहे बघ समोर आहेत. तुंग काय दिसतोय, वाव. What a view यार, नाइस. रात्री आपण इथून निघालेलो त्यावेळी सगळं धुकं होतं. धुकं असल्यामुळे काहीच हे नव्हतं. म्हणजे लेफ्ट राईट सगळी वळणं जबरदस्त होती वळणं, पण ते हे करायला मिळालं नाही, ब्लॉक करायला मिळालं नाही. म्हणजे थोडासा केला धुक्यामध्ये, धुकं असल्यामुळे, पण धुकं असल्यामुळे तेवढं विजन क्लिअर नव्हतं. पण हे आत्ता बघा, आत्ता एकदम विजन क्लिअर आहे. तर वळणत वळणं मस्त मजा येते कॉर्नरिंग करायला, एक नंबर. जय भोलेनाथ. हे बघा, रात्री पण मी हे मंदिर तुम्हाला दाखवलेलं वाटतं, धुकं होतं त्यामुळे, पण एक नंबर आहे. आता राहुलला आम्ही सगळ्यात पुढे पाठवलं आहे, कारण त्याची इलेक्ट्रिक बाईक आहे. तर त्याला म्हटलं तू जा पुढे, निखिल भाऊ पेट्रोल भरत होते तोपर्यंत म्हटलं तू पुढे जा आणि गाडी चार्जिंगला लाव, म्हणजे तुझा जवळजवळ पाऊण तास तुला लागणार आहे चार्जिंगला. तसं तऱ्हेने आपण आता आलो आहे मेन रोडला. वायझर बंद करतो पहिलं, आता वाईनचा आवाज येत राहणार.
हायवेला आलो आहे, मेन रोडला. हायवे म्हणजे मेन रोड आहे हा, पुणा लोणावळा. पण हे जंगल बघा मस्त आहे, सुंदर. आणि ह्या रोडला आल्यावर कोकण राईडची तो दिवस आठवला. अभिषेक आपला थांबलेला इकडे आमच्या तिघांची वाट बघत, अजित भाऊ, मी आणि सिद्धू. आणि याच रोडने आम्ही कोकण राईडला गेलेलो 4 दिवस. मजा आलेली. सिलेंडर घेऊन जात आहेत. छोटूने पकडलाय मागे बघा. बघा उजव्या हाताला व्ह्यू बघा खाली, एक नंबर आहे. आता जे येणारे हे जे 4 महिने आहेत ना, जून जुलै ऑगस्ट, हे आता सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र हा स्वर्गामध्ये बदलतो, स्वर्ग. कारण पावसाळा आणि त्यामुळे सगळीकडे हिरवंगार, एक नंबर. चला, हे एवढंच दाखवण्यासाठी मी ॲक्च्युली कॅमेरा ऑन केलेला. सो फ्रेंड, आपण टिटवाळ्यात आलो आणि ॲक्च्युली मी येताना आता ब्लॉग केलाच नाही. लोणावळ्याला आम्ही येऊन थांबलो, राहुलच्या गाडीला चार्ज करायला जवळजवळ 1 तास तिथे गेला. चालू आहे ना? ओके. आपला लाईट बघा, टिटवाळ्याच्या फ्लायओव्हरवरच्या कलरफुल लाईट. तर म्हटलं ब्लॉग नाही केला पुढे नंतर, कारण एवढं ट्रॅफिक लोणावळ्यापासून, बापरे कंटाळा आला. अक्षरशः 3-3:30ला आम्ही निघालेलो, ते आता घरी पोचायला 10:57, म्हणजे जवळजवळ 11 वाजलेत. एवढं बेकार ट्रॅफिक होतं. म्हणून मग आता म्हटलं चला ब्लॉग इथेच एंड करूया. पाऊस येताना तर नाही मिळाला कुठे, पण ठीक आहे. माहिती नाही आता हा ब्लॉग कसा झाला असेल ॲक्च्युली, कारण जाताना तर एवढा पाऊस आणि ट्रॅफिक, आणि येताना पाऊस नाही पण ट्रॅफिकने खूप हे केलं, कंटाळा दिला. ठीक आहे, चला इथेच एंड करतो. बाय.